जगात भारी कोल्हापुरी अशी म्हण प्रसिद्ध आहे। मराठमोळा पारंपरिक लूक ह्या कोल्हापुरी चप्पल शिवाय पूर्ण होतच नाही। हीच कोल्हापुरी चप्पल इंटरनॅशनल रॅम्पवर पाहायला मिळाली आहे। तिथं जग प्रसिद्ध इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड प्राडाचा स्प्रिंग समर 2026 फॅशन शो मध्ये प्राडा या जगविख्यात ब्रँडने या चप्पलची किंमत 1,16,000 रुपये जाहीर केली। चप्पल बनवणाऱ्या कारागिरींनीही या विरोधात संताप व्यक्त केलाय। त्यामुळे इटालियन फॅशन ब्रँड प्राडाने त्यांच्या मेन्स फॅशन शो मध्ये सादर केलेली चप्पल ही पारंपरिक भारतीय कारागिरीचा वारसा सांगणारी कोल्हापुरी चप्पल असल्याचं अखेर मान्य केलंय। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। कोल्हापुरी चप्पलेचा इतिहास सुमारे 700 वर्षापूर्वीचा आहे। कोल्हापुरी चप्पलचा इतिहास हा महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि हस्तकला परंपरेचा अभिमानास्पद भाग आहे। ही चप्पल 100% नैसर्गिक चामड्यापासून बनवली जाते। ही बनवताना लोखंडी खिळे किंवा मशीनचा वापर नाही, शिवाय यामुळे संसर्ग किंवा उष्णतेपासून संरक्षण मिळतं। ही चप्पल त्याच्या टिकाऊपणा, लवचिकता आणि कलाकुसरीमुळे प्रसिद्ध आहे। कोल्हापुरी चप्पलेला आधी GI टॅग देण्यात आला आहे। त्यामुळे GI टॅग व्यतिरिक्त इतर ठिकाणी कोल्हापुरी चप्पल तयार करणाऱ्यांची ही तक्रार कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांना करता येते। कोल्हापूरची ओळख आणि अख्ख्या महाराष्ट्राची शान असलेल्या कोल्हापुरी चप्पलेची जगभरात ओळख आहे। अलीकडेच प्राडा नावाच्या इटालियन फॅशन ब्रँडने कोल्हापुरी चप्पलेची हुबेहूब नक्कल करून स्वतःच्या ब्रँडच्या नावासह बाजारात आणली। तसेच मेन्स फॅशन शो मध्ये कोल्हापुरी चप्पलचा वापर केला गेला। ही चप्पल इटालियन असल्याचं भासवलं गेलं। जी चप्पल कोल्हापुरात 1,500 ते 2,000 रुपयांना मिळत असेल त्याची किंमत लाखांपेक्षा जास्त सांगितली। प्राडाने फॅशन शो मध्ये दाखवलेली चप्पल कोल्हापुरातूनच घेऊन गेल्याची शक्यता नाकारता येत नाही, असं देखील कोल्हापुरातील चप्पल विक्रेत्यांनी म्हटलंय। काय म्हणाले माजी खासदार संभाजीराजे ते पाहूयात। स्वराज्य संघटनेचे प्रमुख माजी खासदार संभाजीराजे यांनीही प्राडाने कोल्हापुरी चप्पलचं महत्व नाकारल्याबद्दल थेट इशारा दिलाय। राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी या कलेला व कारागिरांना राजाश्रय दिला। कोल्हापुरी चप्पल निर्मिती व्यवसायाला भरभराट मिळवून दिली। असे असताना इटालियन ब्रँड कडून चप्पल इटालियन असल्याचे भासवलं गेलं। ही केवळ डिझाईनची चोरी नाही, तर कोल्हापूरचा समृद्ध वारसा आणि शेकडो वर्षापासून तो जपणाऱ्या कारागिरांची फसवणूक असल्याचं सोशल मीडियावरील प्रतिक्रियेत माजी खासदार संभाजीराजे यांनी म्हटलंय। कोल्हापुरी चप्पलचे श्रेय नाकारणाऱ्या प्राडा कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींनीही लावून धरली आहे। खासदार धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी केली होती। भारतीय कारागिरांचा आवाज महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रिकल्चरने जगभर पोहोचवला। चेंबरच्या हस्तक्षेपानंतर सर्व पातळ्यावर दबाव वाढल्यानंतर इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड प्राडाने अखेर कोल्हापूर कारागिरांना जगप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पलच्या वारशाचे श्रेय देण्याचं मान्य केलंय। तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।